तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून विठ्ठलाला बरंच काही मागितलेलं आहे, बरंच काही बोललेलं आहे. पण या अभंगातून ते काय म्हणतात माहिती आहे का? मी तुला काहीच बोलणार नाही, फक्त तुझ्या चरणावरती माझं मस्तक ठेवणार आहे. तेच खरं महत्त्वाचं आहे. मथनीचे नवनीत सर्व हितकारक, दंडवत दंडापरी, मागे उरीन नुरावी, वचनाचा तो पसरू काही, तातडी डोई पाशीचं, तुका म्हणे जगजेठी, लावी कंठी उचलुनी. तर मंथन केलेले, घुसळून काढलेले हे लोणी कसं सर्व प्रकारे हितकारक असतं. देवा, तुम्ही त्या लोण्याप्रमाणेच आहात, त्यामुळे मी तुम्हाला साष्टांग नमस्कार करत आहे. तुमच्याशी बोलण्याचा पसारा काय कामाचा? त्यामुळं तुमच्या पायावर डोके ठेवण्याची तातडी करणे हेच योग्य आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे जगजेठी, हे विठ्ठला, तुम्ही मला उचलून तुमच्या कंठाला माझे मस्तक लावा, त्याचंच मी माझ्या जीवनाचं सार्थक समजतो. आणि अशा प्रकारे तुकाराम महाराज विठ्ठलाच्या चरणापाशीच आपलं सर्वस्व अर्पण करत आहेत. रामकृष्ण हरी.